हॅलो, मी गीता. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो चीक काढून ठेवलेला होता, आज आपण तो चीक शिजून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर त्याच्यावरती जे नितळ पाणी आलेलं असतं ते काढून घ्यायचं. त्यानंतर चीक चांगला फोडून घ्यायचा आणि एका भांड्याने मोजून घ्यायचा. आता जेवढं चीक भरला तेवढंच आपल्याला पाणी द्यायचं आहे. या ठिकाणी मी पातेलं जरा मोठं घेतलेलं आहे, कारण आपल्याला छान असं हलवता आलं पाहिजे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला जो आपण चीक काढून घेतलेला होता तो अशा पद्धतीने एकदा हलवून घ्यायचा आणि मग पातेल्यात ओतून घ्यायचं आहे. आणि चीक ओतल्यानंतर आपल्याला याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. आता लाटण्याने तर काही एवढं चांगलं हटवलं जात नव्हतं, मग मी चमच्याने घेतला, कारण चमच्याची जी मागची साईड असते ना तिने छान असं हटवलं गेलं माझ्याकडून. आता माझा पण पहिलाच अनुभव होता, त्यामुळे थोडाफार चुका तर होताच आपल्याकडून. तुमच्याकडे जर चाटू तुम्ही त्यांनी पण हटवू शकता हे. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवरती 10 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आहे चीक. बघा, असा पांढरा शुभ्र मस्त चीक झाला पाहिजे. आता परत एकदा आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते, खरंच इतका छान चीक शिजला गेलेला होता. आता आपल्याला लगेच याच्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहे गरम गरम असतानाच. तर या ठिकाणी मी सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घेतल्याच्या नंतर परत झाकण ठेवून लो फ्लेमवरती आता हे पातेलं असंच ठेवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ओढणी अंथरून घेतलेली आहे आणि आता त्यावरती मी ह्या कुरड्या अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. तुम्हाला सांगते, पहिलाच अनुभव होता, पण खरंच खूप छान कुरडया झाल्या. मी सहजच म्हटलं करून बघू म्हणून करायला घेतल्या, पण खरंच खूप भारी झाल्या होत्या ह्या कुरडया. आणि बघा, मस्त सगळ्या कुरडया मी अशा पद्धतीने बनवून घेतल्या. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये कुरडई उलटायला पण लागली होती. खरंच खूप